गुड मॉर्निंग. आज आपण स्पर्धा परीक्षा अंतर्गत संख्यावरील क्रिया गणित विषयातला संख्यावरील क्रिया या घटकातला गुणाकार हा घटक आपण बघणार आहोत. आता तुम्हाला गुणाकार वर्गामध्ये शिकवलेला आहे, तरी सुद्धा इथे एकदा परत रिपीट करूया आपण एक 5 मिनिट. गुणाकार म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा बेरीज आहे की नाही. म्हणजे एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज केली तर त्याला काय म्हणायचं, गुणाकार म्हणायचं. म्हणजे आता इथं तुम्हाला एक गणित देते, 25 गुणिले 5. 25 पाचा 125, बरोबर की नाही. मग इथं ज्या दोन संख्या आहेत त्यांना सुद्धा नावं ठरलेली आहेत बघा. म्हणजे ज्या संख्येला आपण गुणणार आहे तिला काय म्हणायचं, म्हणजे 25 ला आपण काय करणार आहे, गुणणार आहे, म्हणून त्याला गुण्य म्हणायचं. विजय ज्या संख्येने गुणणार आहे त्याला काय म्हणायचं, गुणक म्हणायचं. आणि हा जो आलेला उत्तर आहे गुणाकार असं म्हणायचं, बरोबर की नाही. म्हणजे गुण्य, गुणक आणि गुणाकार. तर आता समजा गुण आणि गुणक यांची जर आपण अदलाबदली केली, म्हणजे आता एक लहान सांगूया, 3 गुणिले 4, 4 त्रिक 12 उत्तर आलं. जर आपण ह्याची गुण्य आणि गुणक यांची अदलाबदली केली, म्हणजे 4 गुणिले 3 केलं तरी उत्तर किती येते. म्हणजे गुणाकाराच्या बाबतीमध्ये जर गुण्य आणि गुणक म्हणजे खालची संख्या वर, वरची संख्या खाली लिहिली तरी सुद्धा गुणाकार काय होतो, तोच येतो. म्हणजे उत्तर तेच येतं. आता बघा गुणाकाराचे काही गुणधर्म सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत बघा. एखाद्या संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर किती येतं रे, शून्यच येतं. शून्याचा पाडा आहे का, नाही. 0 1 0, 0 2 0 आहे का, नाही. कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर किती येतं, शून्यच येतं. किंवा कोणत्याही संख्येला, आता तुम्हाला त्या दिवशी 0 एकक स्थानी असेल तर ते शिकवलं होतं बघा. म्हणजे जर 33 ला 10 ने गुणायचे तर काय करायचं रे, 1 असं लिहायचं. म्हणजे जर एकक स्थानी 0 असेल म्हणजे 10 ने गुणायचं असेल तर उत्तर कसं येणार आहे, पूर्ण दशकात येणार आहे. आणि 100 न गुणलं तरी सुद्धा उत्तर कसं येणार आहे, पूर्ण शतकामध्ये येणार आहे. 3 शून्य लिहायचे आणि पुढच्या संख्येने 1 ने काय करायचं, गुणायचं. समजलं का, समजलं. गुणाकाराचे एवढेच नियम आहे. आणि तो 2 अंकी संख्येने गुणताना 3 अंकी संख्या नाही रे, लक्ष द्या. नको एवढा फास्ट नको, आपल्या गतीने जाऊया. नको एवढं पुढं पळू नका. मला घावायचं नाही परत पुढं गेला. हाय तिथं बस. तर आपण गुणाकार करताना 2 अंकी संख्येने ज्यावेळेस गुणतो त्यावेळेस कुठं शून्य घ्यायचा, खाली कसा शून्य घ्यायचा हे आपण शिकवलेलं आहे. आणि ते गणित आल्यानंतर आपण काय करूया, ते सोडवूया. तर नमुना प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आहे बघा, 35 गुणिले 28. 35 गुणिले 28. बघा फक्त करायची गरज नाही, करायची गरज नाही, घरी जाऊन तुम्हाला करायचंच. आता 28 ला आपण काय करणार आहोत, एका संख्येने गुणणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं, एकक स्थानच्या अंकाने गुणायचं. 8 ने 5 ला गुणायचं, 8 ने 3 ला गुणायचं. एक अंक घ्यायचा आहे, बरोबर. 8 पंचे 40, 0 हातचा 4, बरोबर की नाही. 8 त्रिक 24 आणि 4 28. आता या 8 ने गुणलं आपण, बरोबर की नाही. इथं जर हातचा आहे तर त्याच्यावर खाट मारा, बरोबर की नाही. आता या 8 ने गुणलंय म्हणून इथं सुद्धा 0 द्यायचं. परत 2 ने 5 ला गुणायचं. 2 पंचे 10, 0 हातचा 2 त्रिक 6 आणि हातचा त्याच्यामध्ये जोडायचा. 2 त्रिक 6 आणि हातचा 1 7 आणि या दोन्हींची बेरीज करायची, बरोबर. कळतंय का. 0 अधिक 0 8 अधिक 0 7 अधिक 9 उत्तर किती आलं, 900
80. पर्याय नंबर 3. ठीक आहे, पुढे बघा दुसरा. 3 शतक गुणुले 2 दशक. बघा 3 शतक गुणुले 2 दशक बरोबर किती? आता 3 दशक म्हणजे 3 शतक म्हणजे किती रे? 300. आणि 2 दशक म्हणजे किती? 20. 2 दशक म्हणजे आता या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे. एक जेवढे शून्य आहेत एकक स्थानी दशक स्थानी तेवढे लिहायचे. बघा 1 2 3 1 2 3 लिहिले आणि फक्त या दोन्हींचा गुणाकार करायचा. 6. उत्तर किती आलं? 6000. सगळा गुणाकार करत बसायची गरज आहे का? जर पूर्ण दशक पूर्ण शतक संख्या असतील तर वरच्या शून्य लिहायचे आणि फक्त काय करायचा? अंकांचा गुणाकार करायचा. आहे का उत्तर? पर्याय नंबर 3 6000. पुढे बघा तिसरा प्रश्न. 835 गुणुले 80. बघा 835 गुणुले 80. आता हा काय आहे? एकक स्थानी शून्य आहे बरोबर की नाही? मग हा शून्य आहे तर लिहून घ्यायचा. डबल करत बसायची गरज नाही. फक्त 8 ने गुणायचं आहे आपल्याला. 8 पंचे 40. हातचा 4. 8 त्रिक 24 आणि 4 हातचा 2. 8 64 आणि 2 66. म्हणजे 66,800 उत्तर आलेलं आहे. हा फक्त हा शून्य द्यायला विसरायचं नाही. 66,800 पर्याय नंबर 2. पुढचा बघा चौथा प्रश्न. 37 गुणुले 935. 935. आता आपण 37 गुणुले 935 असं लिहून गुणाकार करणार का रे? करणार का? केला तरी सेमच उत्तर येणार. पण आपल्या सोयीसाठी आपण काय करणार आहे तर मोठी संख्या 935 वर लिहिणार आहे आणि 37 काय करणार आहे खाली लिहिणार आहे आणि गुणाकार करणार आहे. 7 5 हातचा 3. 7 त्रिक 21 आणि 3 हातचा 2. 7 9 63 आणि 2 65. आता या अडचणीवरती खाटा मारायच्या. 7 ने गुणलं म्हणून इथं 0 लिहायचं. 3 ने गुणायचं. 3 5 15. 3 त्रिक 9 ने 10. 0 हातचा 3 9 27 आणि 2 आणि आता या दोन्हींची बेरीज करायची. 5 0 4 5 5 0 6 9 15 5 हातचा 1 2 ने म्हणजे 35,595 असं उत्तर आलेलं आहे. आहे का? नाही 34,000. हा 9 काय कुठं इथं कुठं सॉरी 8 थालीस येते. हा म्हणजे 8 आणि 6 किती झालं? 14. हातचा 1 म्हणजे 34,595 उत्तर आलेलं आहे. पर्याय नंबर किती? 4. पाचवं बघा. बघा 900 गुणुले 32. 900 गुणुले 32. आता इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 शून्य आहे असे लिहू. बघा 9 ने 32 ला गुणलं तरी चालतं. बघा 32 गुणुले 9 असं केलं तरी चालतं. हे 2 शून्य देऊ. 9 दोन्ही 18 8 1 9 त्रिक 27 आणि 28 हा केला तरी चालतो. पण हे 2 शून्य द्यायला विसरायचं नाही. किंवा 32 0 0 32 0 0 32 9
228. हा, असं केलं तरी चालते. म्हणजे जेवढं शॉर्टकट स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागतं, शॉर्टकट लक्षात ठेवावे लागतात. परंतु शॉर्टकट करताना काय करायचं, व्यवस्थित सोडवायचं. उत्तर किती आलं, 28,800. पर्याय नंबर 2. घेऊया का, जेवल्यावर घेऊया? ठीक आहे, सोपे आहेत प्रश्न, घेऊया जेवल्यावर. हा, बघा सरावासाठी प्रश्न पेढी, त्यातला पहिला प्रश्न 10 गुणुले 9. सोपा आहे की नाही? 10 गुणुले 9. 9 काय? 90. पर्याय नंबर 2. हो. त्याच्यानंतर बघा दुसरा, कोण बोलते रे? काय बोलायचं असेल तर बाहेर जाऊ शकता. अजिबात सुद्धा इथं बसण्यात कंपल्शन नाही शिकत. बघा 30 गुणुले मोकळी चौकट आली. 30 गुणुले रिकामी चौकट बरोबर 600. प्रश्न काय दिलाय बघा, चौकटीत कोणती संख्या येईल? बघा आता आपल्याला अशी संख्या शोधायची आहे, 30 ला ज्या संख्येने गुणल्यावरती काय येईल, 600. तर 30 ला कितीने गुणावं लागते, 20 न. बेत्रिक 6 वरचे 2 शून्य आहे अशी. काय लिहून घेतोय रे रुद्रलांडगी, काय लिहून घेतोयस? ठीक आहे, पर्याय नंबर किती आहे, 3. पुढे बघा तिसरा, गुण्य 31 आणि गुणक 5 असेल तर गुणाकार किती? आता बघा गुण्य कुठं असतो, वरती. गुण्य आणि गुणक किती आहे, 5. तर गुणाकार किती येईल? मग 5 ने आपल्याला कशाला गुणायचंय, 5 एके 5 त्रिक 15. तर किती आलं, पर्याय क्रमांक 4 155. चला चौथा बघा, 100 गुणुले 50. बघा 100 गुणुले 50 काय सांगितलं, 1 2 3 शून्य लिहायचे आणि 5 एके 5 म्हणजे किती आलं, 5000. पर्याय नंबर 1. पुढे बघा पाचवा, 15 पाचे किती, 15 पाचे 75. पर्याय नंबर 2. सहावा बघा, 30 गुणुले 10. अक्षरी दिले, आपल्याला आणखी करायचंय. 30 गुणुले 10 किती, 300. 10 शून्य शून्य 10 त्रिक 30. 30 10 300. आता बघा 931 गुणुले 0. 931 गुणुले 0. आता पहिलाच पर्याय आहे बघा 930 931. चुकून नियम तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही 931 लिहिणार, परंतु नियम काय आहे, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तरी उत्तर काय येते, म्हणजे 0 1 0 0 3 0 0 9 0. म्हणजे उत्तर किती येणार आहे, 0. पर्याय नंबर 4. आठवा बघा, 15 गुणुले 1. बघा 15 गुणुले 1 बरोबर 15. तर 15 गुणुले 10 बरोबर किती? 15 नाही किती रे, 150. बरोबर की नाही? 15 गुणुले 10 किती, 150. पर्याय नंबर 1. नववा बघा, 50 गुणिले 50 बरोबर किती? काय करायचं रे, दोन्ही दशक संख्या आहेत, हे 2 शून्य लिहून घ्यायचे. 2500 येतंय ना लक्षात? पर्याय नंबर 2. 10वा बघा, 791 गुणिले 1. 791 गुणिले 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर काय येतं, तीच संख्या. म्हणजे 1 1 1 1 9 9 1 7 7. म्हणजे 791. पर्याय क्रमांक 3. बरोबर.
दिली असता ती 294 आली तर ती संख्या कोणती? आता 7 वेळा बेरीज म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे अशी एक संख्या दिली आहे का? नाही. तर ती 7 वेळा घेतल्यावरती तिची बेरीज काय होते? 94 येते. तर आपल्याला ती संख्या काढायची. तर असं असताना काय करायचं आहे? तर इथं भागाकार करायचं आहे. 294 भागिले 7. आपल्याला 7 वेळा बेरीज कशाची येणार आहे ते काढायचं आहे. बघा 7च्या पाड्यात 2 आहे का? 7 0 0. इथं आलं 2. वरून घेतलं 7च्या पाड्यात 29 आहे का? 29 पेक्षा लहान संख्या 28. 7 दोन्ही 7 चोक 28. मग इथं याच्यातून 28 वजा केलं. 9तून 8 गेले, 2तून 0 गेले, 2तून 2 गेले, वरचं 4 इथं आहे. असे 7च्या पाड्यात 14 आहे का? 7 दोन्ही 14. किती आले इथं? 0 0. 4तून 4 गेले 0, 1तून 1 गेले 0. म्हणजे उत्तर किती आलं? 42. म्हणजे 42 हे संख्येची जर 7 वेळा बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? 294. किंवा 7 ने 42 ला गुणलं, 42 गुणिले 7. 7 दोन्ही 14 4. हातचा 1. 7 चोक 28 आणि 1 29. आली काही संख्या? हा, म्हणजे त्या संख्येचा 7 वेळा 42 संख्येची 7 वेळा बेरीज केली तर 294 उत्तर येते. समजलं? हा, पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता गुणाकार 169 तर ती संख्या कोणती? आता बघा इथं त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे काय रे? 2 ने 2 ला गुणलं तर काय करेल? म्हणजेच काय झालं? 4 हा 2चा काय झाला? लिहून दिलेत की वर्ग झाला आहे की नाही? म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे वर्ग. मग अशा कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार केल्यावर 169 येतंय? 13. 13चा वर्ग किती आहे? 169. म्हणून वर्ग पाठ करा. 20 पर्यंत तरी वर्ग पाठ करा. 13चा वर्ग किती आहे? 169. म्हणून ती संख्या कोणती येणार आहे? 13. 13 बघा, 200 गुणिले 10 300. 1 2 3 0 लिहिले. 1 म्हणजे किती उत्तर आलं? 2000. पर्याय नंबर 2. पुढे बघा, 3 दशक गुणिले 5 एकक. 3 दशक गुणिले किती रे? 5 एकक. बघा 3 दशक म्हणजे किती? 3 दशक म्हणजे 30 गुणिले 5 एकक म्हणजे 5. म्हणजे कसं करणार? 5 0 5 3 म्हणजे किती आलं? 150 म्हणजे 150. पर्याय नंबर 3. समजलं का? एवढे सोपे घटक तुम्ही स्वतः सोडवायला पाहिजे होते पण ते महाग राहिले. आता ते घटक शिकवलेले आहेत. तुम्ही घरी गेल्यानंतर बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे आणि गुणाकार हे घटक आता उद्या रविवारी तुम्ही परत सोडवायचेत. आणि हो दे की आधी मला तर सांगू दे. हा, तर हे घटक परत सोडवायचे. मार्क मिळवून देणारे हे घटक आहेत. समजलं? ठीक आहे.